गेल्या 24 तासांपासून राज्यात ठिकठिकाणी संततधार तर काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई, बारामती व कर्जत शहरातील काही रस्त्यांवर नदी सदृश स्थिती निर्माण झाली आहे, तर ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत। दरम्यान कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहील असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे। तसंच महाराष्ट्रासह मुंबईत कुठे कुठे अलर्ट जारी करण्यात आला आहे, याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। तसंच काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, नवी मुंबई शहर व रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, ठाणे व पालघरला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे। प्रामुख्याने उत्तर कोकणात ढगांच्या गडगडाटासह व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या पावसामुळे मुंबई लोकलचा खोळंबा झालाय। शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेवरील गाड्या 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 मिनिटं उशिरा आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर पाणी साचले, त्यामुळे दक्षिण मुंबईतील बस सेवा देखील खोळंबली। महत्त्वाचं म्हणजे मोसमी पावसानं नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल 2 आठवड्या आधीच रविवारी म्हणजेच 24 मे रोजी महाराष्ट्राची सीमा ओलांडली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसंच कर्नाटक, गोव्यात मोसमी पावसाचं आगमन झाल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय। पाठोपाठ आज पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पाऊस सुरू झालाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय। त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो। पहाटेपासून अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। दादर, वरळी, परळ, भायखळा, कुलाबा या भागात सकाळपासूनच जोरदार पाऊस आहे। दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक परिसरावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता निवळणार आहे। तर पूर्व मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड ते ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत।